मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेत मेघदूत बंगल्या प्रकरणी मानले आभार। शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगला मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली होती विनंती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीमध्ये दाखल। शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रेचं आयोजन। एकनाथ शिंदे कावड यात्रेमध्ये सहभागी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक परळीमध्ये दाखल। पंकज कुमावत यांनी तहसील लगतच्या मैदानात केली घटनास्थळाची पाहणी। अमरावती पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात हॉकर संघटना आक्रमक। हातात नकली बंदूक घेत हॉकर संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। शिक्षणाधिकारी भेटत नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची केली मागणी। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं उपोषण। लागू झालेल्या 6व्या वेतन आयोगात त्रुटी असल्यानं मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण। पनवेलच्या नाईट रायडर्स बार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेंना अटक आणि त्यानंतर जामीन मंजूर। योगेश चिलेंसह 7 जणांना जामीन मंजूर। देशात पहिल्यांदा दिव्यांगांसाठी सिग्नल यंत्रणा। ठाण्यामध्ये पहिल्यांदाच सिग्नल सुविधा। ठाणे पालिकेच्या वतीनं 3 हात नाक्यावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा। पुणे मेट्रोला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद। जुलै महिन्यात 60 लाखांचा टप्पा पार। वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा कल मेट्रो प्रवासाकडे। नागपुरात एमबीबीएस फायनल इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या। एम्स हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये दरवाजाला शाल बांधून गळफास घेत केली आत्महत्या। आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।